नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत ज्या जाहिराती आहेत. जसे की मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 3 पदे बघणार आहोत. एक आहे वरिष्ठ लिपिक, दुसरं कनिष्ठ लिपिक आणि तिसरं आहे भांडारपाल. तर हे पदे कुणासाठी आहेत? तर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत जेवढे काही महाराष्ट्रामध्ये असणारे संस्था असतील, विद्यापीठ असतील, प्रक्षेत्र असतील किंवा आस्थापना विभाग असतील, या सर्वांसाठी ही जाहिरात असणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे बघणार आहोत की या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता काय, ओके. नंतर पदांचा तपशील काय आहे, सामाजिक किंवा समांतर आरक्षणानुसार तुमच्या प्रवर्गाला किती जागा आहेत, परीक्षेचं स्वरूप काय, परीक्षेची पद्धती काय, परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सगळं काही डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आपण जर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, ओके. चला, आता मित्रांनो बघूया सर्वप्रथम महत्त्वाची माहिती. बघा, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करायचा सुरुवात कधीपासून तर 28/2/2026 म्हणजे 28 फेब्रुवारी 2026 पासून तुम्हाला अर्ज भरायचा आहे. तर अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक किती तर 20/3/2026 म्हणजे 20 मार्च 2026 रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज भरता येणार आहे. आणि 20 तारीखच ही तुम्हाला अंतिम पद्धतीने म्हणजे ऑनलाईन पेमेंट करण्याची अंतिम तारीख आहे. आता मित्रांनो जाऊया आपण जागेवरती, ओके. सर्वप्रथम जागा बघूया किती आहेत, ओके. यासाठी पात्रता काय लागणार सगळं काही बघूया. आता बघा, वरिष्ठ लिपिक म्हणजे सिनियर क्लर्क, यासाठी वेतन श्रेणी आहे 25,500 ते 81,100. हे S8 अंतर्गत येतं आणि एकूण 14 पद आहेत, ओके. आता मित्रांनो बघा, एकूण 14 पैकी अनुसूचित जाती म्हणजे SC ला 1 पद आहे आणि ते आहे महिलासाठी, ओके. नंतर अनुसूचित जमाती म्हणजे ST साठी, तर ST साठी आहे 1 पद, ते आहे सर्वसाधारणला. नंतर तर विजा अ म्हणजे FJNT साठी 1 पद आहे, ते आहे माजी सैनिकला. भजबला 0, भजकला 0, भजड NTD साठी 1 पद आहे, ते आहे महिलासाठी. SBCला एकही नाही आहे, OBC साठी 3 आहेत. या 3 पैकी सर्वसाधारणला 1 आहे, महिलाला 1 आहे, अंशकालीन पदवीधर व पदवीधारकला 1 आहे. नंतर येतो SCBC म्हणजे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, यासाठी 2 आहेत. या 2 पैकी सर्वसाधारणला 1 आहे, प्रकल्पग्रस्ताला 1 आहे. नंतर येतं आर्थिक दुर्बल घटक EWS साठी मित्रांनो 1 जागा आहे, त्यासाठी सर्वसाधारणला 1 आहे. नंतर येतं अराखीव म्हणजे अनरिझर्व्ड म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 4 जागा आहे. या 4 पैकी सर्वसाधारणला 1 आहे, महिलाला 1 आहे, प्रावीण्यप्राप्त खेळाडूला 1 आहे, माजी सैनिकला 1 आहे. अशा पद्धतीने 4 जागा. अशा टोटल जागा आहेत मित्रांनो वरिष्ठ लिपिकसाठी. आता जाऊया मित्रांनो, लिपिक आणि टंकलेखक कनिष्ठ लिपिकसाठी 37 जागा आहेत. या 37 जागापैकी बघा, अनुसूचित जाती SC साठी 5 जागा आहेत. या 5 जागापैकी बघू शकता तुम्ही सर्वसाधारणला 1 आहे, महिलासाठी 2 जागा आहेत, त्यानंतर माजी सैनिकला 1 आहे, अंशकालीन पदवीधरला 1 आहे. नंतर अनुसूचित जमाती ST साठी 3 जागा आहेत. या 3 पैकी सर्वसाधारणला 1 आहे, महिलाला 1 आहे, माजी सैनिकला 1 आहे. नंतर येतं विजा अ FJNT साठी रिक्त पदे 2 आहेत. यापैकी सर्वसाधारणला 1, महिलाला 1 आहे. नंतर भजब NTB साठी 1 आहे, यापैकी सर्वसाधारणला 1. नंतर भजक NTC साठी 1 आहे, हे आहे अंशकालीन पदवीधर व पदवीधारकला 1 आहे. नंतर भजड NTD साठी 1 आहे, ते आहे प्रकल्पग्रस्ताला. नंतर आहे बघा विमाप्र विशेष मागास प्रवर्ग SBC, ते आहे सर्वसाधारणला. नंतर IMA व OBC साठी 7 जागा आहेत. या 7 जागापैकी सर्वसाधारणला 2, महिलाला 2, प्रावीण्यप्राप्त खेळाडूला 1, माजी सैनिकला 1, प्रकल्पग्रस्ताला 1 आहे. नंतर येतं SCBC सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाला 4 आहेत. या 4 पैकी सर्वसाधारणला 1, महिलाला 1 आहे, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 1, माजी सैनिकला 1 आहे. नंतर येतं EWS आर्थिक दुर्बल घटकला 3 आहे. या 3 पैकी सर्वसाधारण 1, महिलाला 1 आहे, ओके. आणि अंशकालीन पदवीधरला 1 आहे. अराखीव ओपन कॅटेगरीला 9 आहेत. या 9 पैकी सर्वसाधारण उमेदवारांना 3, महिलाला 3 आहेत, माजी सैनिकला 1, भूकंपग्रस्त 1 आणि अंशकालीन उमेदवाराला 1 आहे. आता ही होतं मित्रांनो लिपिक नी टंकलेखक क्लर्क कम टायपिस्टसाठी जागा, ओके. यामध्ये दिव्यांगाला सुद्धा 1 जागा आहे. आता जाऊया कनिष्ठ भांडारपाल म्हणजे ज्युनियर स्टोअर कीपर. या ज्युनियर स्टोअर कीपरसाठी एकूण 3 पदे. या 3 पैकी अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे मित्रांनो, ओके, ते आहे सर्वसाधारणला. नंतर आहे बघा SBC OBC कॅटेगरीला, OBCला 1 आहे, ते आहे सर्वसाधारणला. नंतर आहे अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 1 आहे आणि ते आहे महिलाला. अशा 3 पदाची जाहिरात आहे, ओके. आता मित्रांनो जाऊया आपण मित्रांनो महत्त्वाचं काय तर जे सिनियर क्लर्क आहे या पदासाठी लागणाऱ्या क्रायटेरिया शैक्षणिक पात्रता काय. तर बघा महत्त्वाचं काय, बॅचलर डिग्री फ्रॉम एनी डिसिप्लिन फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी. स्टॅट्युटरी म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठी.
कुठलेही मान्यताप्राप्त विद्यापीठ असतील आपल्या महाराष्ट्राच्या अंतर्गत येणारे, तर त्या मान्यप्राप्त विद्यापीठाची तुमच्याकडे डिग्री पाहिजे. कुठली? BA, BCom, BSc कुठली असेल. आणि तसेच तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट हवं, जे की 40 हवी तुम्हाला 40 इंग्लिशसाठी आणि मराठीसाठी तुम्हाला किती तर 30ची टायपिंग असली पाहिजे. हे आहे सीनियर क्लर्कसाठी तुम्हाला लागणार आहे. ओके, सीनियर क्लर्कसाठी ती पात्रता आहे. आता बघूया आपण लिपिक कम टायपिस्ट म्हणजे लिपिक नी टंकलेखकसाठी. याच्यासाठी सुद्धा डिग्री आहे कुठली पण आणि तुम्हाला पाहिजे 30ची टायपिंग पाहिजे मराठीची आणि इंग्लिशची पाहिजे 40. आता ज्युनियर स्टोअर कीपर कनिष्ठ भांडारपाल यासाठी तुम्हाला डिग्री आवश्यक आहे. तसेच टायपिंग सेम मराठी 30 पाहिजे आणि इंग्लिश 40 पाहिजे. ओके, तर ही आहे पात्रता. आता मित्रांनो बघा, परीक्षा आहे तर परीक्षेचं स्वरूप काय? ऑनलाईन पद्धतीने MCQ परीक्षा असणार आहे. बघा इथे वरिष्ठ लिपिक, लिपिक टी टंकलेखक, कनिष्ठ भांडारपाल यासाठी जे पेपर आहे तर त्यासाठी पेपर बघा मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी असे 4 विषय असणार आहेत. एकूण प्रश्न 100 येतं आणि एकूण गुण 200 आहेत. असा तुमचा 120 मिनिटाचा पेपर आहे. या सिलेबसला डिटेलमध्ये बघणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. ओके, चला आता हे कळालं. परीक्षेची फीस किती असणार आहे? तर खुला उमेदवार म्हणजे ओपन कॅटेगरीला 1000 आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग असतील तर तुमच्यासाठी 900 रुपये इतकी फीस असणार आहे. ओके, चला आता जाऊया मित्रांनो महत्त्वाचा आपण जागा तर तुम्हाला कळायला. ओके, आता जाऊया सिलेबसकडे. आता इथे बघा काय दिलं आहे. सिलेबस फॉर द पोस्ट ऑफ सिनियर क्लर्क, सिनियर कम टायपिस्ट, ज्युनियर स्टोअर कीपर. मराठी आहे, मराठीची लेवल मित्रांनो HSC लेवलची असणार आहे, 12वीची लेवलची. सर्वसाधारण शब्द संग्रह असणार आहे, वाक्यरचना असणार आहे, व्याकरण असणार आहे, म्हणी व वाक्प्रचारसुद्धा असणार आहे त्याच्यामध्ये आणि उतार्यावरील प्रश्नसुद्धा असणार आहे. नंतर इंग्लिशची लेवलसुद्धा HSC लेवल असणार आहे. जनरल व्होकॅब्लरी असणार आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे, ग्रामर असणार आहे, इडियम फ्रेजेस असणार आहे, देअर मिनिंग अँड यूज असणार आहे आणि कॉम्प्रेशन म्हणजे यासाठी पॅसेजसुद्धा असणार आहे. आता पुढचा आहे मित्रांनो घटक GKचा. GKमध्ये काय काय बघा जनरल नॉलेजमध्ये, तर भारताचा इतिहास आहे, भारताची राष्ट्रीय चळवळ आहे, त्यानंतर महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आहेत, हिस्ट्री ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल मूवमेंट किंवा इन्क्लुडिंग इम्पॉर्टंट इव्हेंट्स इन महाराष्ट्र, भारत, जागतिक भूगोल. भूगोल बघा तिन्ही असणार आहे, महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा. यामध्ये भौतिक आलंय, सामाजिक आलंय, आर्थिक आलंय. ओके, पुढे बघा भारत आणि महाराष्ट्र, राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राजसुद्धा आहे, सार्वजनिक धोरण असणार आहे, मानवी हक्काचे मुद्दे असणार आहे त्याच्यामध्ये, इंडिया आणि महाराष्ट्र इंग्लिशमध्ये दिले, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. ह्युमन राईट्स इश्यूसुद्धा दिलेत त्यांनी. नंतर आर्थिक व सामाजिक विकास म्हणजे अर्थव्यवस्थामधले आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास ध्येय असणार आहे, गरिबी समावेशक असणार आहे, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट असणार आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असणार आहेत, पॉवर्टी एलिव्हेशन असणार आहे, डेमोग्राफी असणार आहे, इनिशिएटिव्ह इन सोशल सेक्टर हे सुद्धा असणार आहे त्याच्यामध्ये. नंतर आलं सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ओके, नंतर पर्यावरणीय परिस्थिती, जैवविविधता, हवामान बदल, सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण, बायोडायव्हर्सिटी इन एन्व्हायरमेंटल कॉन्टेक्स्ट हे असणार आहे त्याच्यामध्ये, कॉन्टेक्स्ट असणार आहे, चेंज सोशल इश्यू असणार आहे, ह्युमन डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट असणार आहे, भारतीय अर्थव्यवस्था, विकासविषयक अर्थशास्त्र, वृद्धी, विकास असतील. ओके, चालू घडामोडी कुठल्या तर आंतरराष्ट्रीय आहेत, राष्ट्रीय आहेत, महाराष्ट्राच्या सुद्धा चालू घडामोडी, तसेच कृषी, पशुसंवर्धन व ग्रामीण विकाससुद्धा याच्यामध्ये असणार आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मॅथमॅटिक्स, बुद्धिमत्ता आणि गणित दोन्ही असणार आहे. ओके, तर सामान्य बुद्धिमापन आणि आकलन असणार आहे, तर्क आधारित प्रश्न आहेत म्हणजे रिझनिंगचे आहेत आणि अंकगणित आधारित काही सुद्धा प्रश्न असतील यामध्ये. ओके, तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती. मित्रांनो माझा नंबर आहे 82082820825385. माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. या परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्हाला त्या ग्रुपवरती माहिती मिळून जाईल. मित्रांनो येथेच थांबूया. महत्त्वाचं चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.